नमस्कार, मी अक्षय शिंदे. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आपण आज आहोत जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत हे काही बदनापूरकर आहेत ज्यांच्या 10 वर्षात काय समस्या सुटल्यात, काय सुटायच्यात आणि त्यांचे प्रश्न मूलभूत काय आहेत हे जाणून घेण्याचा खरं तर आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत हे सगळे बदनापूरचे नागरिक आहेत. यांचे गेले 10 वर्षापासून इथले विद्यमान आमदार जे आहेत ते नारायण कुचे आहे भाजपचे. तर 10 वर्षात काय प्रश्न मार्गी लागलेत, काय मार्गी लावायची बाकी आहेत याचा एक आढावा आपण घेणार आहोत. सर, साम टी व्हीमध्ये आपलं खरं तर स्वागत. काय सांगाल सर, बदनापूर मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून आमदार म्हणून नारायण कुचे काम करतात, कसं काम सुरू आहे, काय प्रश्न मार्गी लागलेत आणि काय लागायची बाकी आहेत? तसे बदनापूर तालुका हा जालना जिल्ह्यातील खूप मागासलेला तालुका आहे. या तालुक्याला शहराला शहर पण येणं अजून खूप दिवस लागतील. परंतु मागच्या 10 वर्षापासून नारायण कुचे यांच्यामार्फत काही बरेचसे कामं मार्गी लागलेले आहे. परंतु तेवढ्या कामांना हा बदनापूर तालुका सक्षम झाला असं म्हणता येणार नाही. खूप मोठे पाण्याचे प्रश्न आहे, त्यानंतर रस्त्याचे प्रश्न आहे. तालुक्यातील परमनंट पाणी योजना बहुत महत्त्वाची आहे की जेणेकरून इथे जे बदनापूरवासियांना महिना 15 दिवस पाण्याची वाट बघावं लागते. आणि एकंदरीत ज्या हातपंप जे आहे बदनापूर शहरातील ते पूर्ण दूषित पाण्याचे पंप आहे. तर एकूणच जर विकास बघायचा तर पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. काही प्रमाणात त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु बदनापूर शहर हे खूप मागासलेलं असल्यामुळं याला विशेष काहीतरी एक पॅकेज देणं गरजेचं आहे आणि बदनापूर शहराला शहर पण येणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल विकास या गोष्टी सर्वसामान्यांना गरजेच्या आहे. परंतु पूर्ण महाराष्ट्राचं एकंदर जर वातावरण बघितलं तर फक्त राजकारण चालू आहे. विकासाबद्दल कुठलीही पार्टी बोलत नाही. पक्ष असो, विरोधक असो, त्याने सगळं त्यांच्या सोयीनुसार राजकारण चालू आहे. हे सोयीचं राजकारण बाजूला ठेवून कुठंतरी सामान्य जनतेसाठी काम झालं पाहिजे, एवढंच आम्ही आमच्याकडून त्यांना निरोप देण्याचा, साम टी व्हीमार्फत निरोप देण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर तुमचा एक बदनापूरचा बस स्थानकाचा विषय महत्त्वाचा, तो आता सध्या मार्गी लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. मात्र ज्या रेल्वे स्थानकावर ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्या थांबत नाही अशा काही तक्रारी आहेत. हा एक प्रश्न आहेत का बदनापूरकरांचा? हो, नक्कीच हा एक प्रश्न आहे. बस स्थानकाचा मार्ग हा सुटलेला आहे. बस स्थानकाचं काम बी प्रगतीपथावर चालू आहे आणि या 10 वर्षात नाही म्हटलं तरी खूप असं काहीतरी काम झालेलं आहे. जेवढं मागं 30-40 वर्ष झालं आहे तालुका होऊन बदनापूर शहर, जेवढा विकास या 30 वर्षात झाला नाही तर बराच विकास हा या 10 वर्षात नारायण कुचे यांनी केलेला आहे. खरं तर आपण पाहिलं पाणी प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. आज पण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा कळलं की 15 दिवसाला पाणी येतं, 20 दिवसाला पाणी येतं. कायमचा पाणी प्रश्न जो आहे तो निघालेला नाही. पाणी प्रश्नाची सगळ्यात मोठी गंभीर बातमी आहे. कारण 15 एक महिना पाणी येत नाही नळाला. त्याच्याबद्दल खूप महत्त्वाचे आहे पाणी प्रश्न. खरं तर हा बदनापूर मतदारसंघ आहे, त्याचे विद्यमान आमदार नारायण कुचे गेल्या 10 वर्षापासून जे प्रतिनिधित्व करत आहे. मामा, काय सांगाल, आमदारानं चांगलं काम केलं का? आमदारानं चांगलं काम केलेलं आहे, पण लाईनीचा प्रश्न आहे. कारण की शेतकऱ्याला रात्रीला पाणी भरावं लागतं, कारण की त्याला दिवसा हमेशा लाईन पाहिजे शेतकऱ्याला. हेच माझं म्हणणं आहे. मी शेतकरी बांधव आहे बस. अजून काय काय प्रश्न आहे शेतकऱ्याच्या मतदारसंघामध्ये? रस्ते असतील जे की प्रश्न मार्गी निघालेत नाही, जे बाकी आहे अजून आहे ना, बरेचसे आहे समस्या शेतकऱ्याच्या, पण ते सुटत नाही. काही गोष्टी की भागवत करड साहेब म्हणले होते की बाबा आम्ही तुम्हाला पैठणहून पाणी आणून देऊ. पूर्ण 5 वर्ष झाले तरी त्यांचं काही नियोजन नाही, कुठलं काही नाही. असं आहे बस. अजून काही तरुण मंडळी देखील आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगशील, काय प्रश्न या मतदारसंघामध्ये मार्गी लागायचे राहिले आणि काय लागलेत 10 वर्षामध्ये आणि काय अपेक्षा काय आहे बदनापूरकरांच्या? गेल्या 10 वर्षापासून आमदार नारायण कुचे साहेब जेव्हा बदनापूर शहराचे आमदार झाले तालुक्याचे, तेव्हापासून एक बदनापूर तालुक्याला एक विकासाची गती त्यांच्या माध्यमातून या तालुक्याला मिळाली. एक 25-30 वर्षापासून बदनापूर हा तालुका झाला, पण कुठल्याही प्रकारचं बसस्थानक या शहराला नव्हतं. रस्त्याला भरपूर लोकांना उभं राहत होतं, ट्रॅफिकचा अडचण होत होती. पण बसस्थानकाचा जो प्रश्न आहे तो अवघ्या आता 2 महिन्यावरती येऊन ठेपला आहे. त्याचं 2 महिन्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. बरोबर, बस स्थानकाचा प्रश्न जरी मार्गी लागला असला पण पाणी प्रश्न काय आहे आज बदनापूरमध्ये? आता पाण्याचं जे आहे की आता एक पाईपलाईन या ठिकाणी मंजूर झालेली आहे शहरासाठी. त्याचाही प्रश्न या ठिकाणी काही दिवसामध्ये त्याचंही काम सुरू होईल अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो. बाकी शहरामध्ये अंतर्गत रस्ते असेल, स्ट्रीट लाईट असेल, बाकी ग्रामीण भागातले रस्त्याचे प्रश्न या ठिकाणी बऱ्याचपैकी झालेले आहे आणि जे अजून भरपूर काही अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये
कुचे साहेबाकडून जनतेला आहे. अजून काही नागरिक आपल्यासोबत आहे. दादा, खरं तर 10 वर्षापासून आमदार नारायण कुचे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. अनेक समस्या या मतदारसंघामध्ये आहे. खरं तर त्यांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे मागासलेला तालुका म्हणून सध्या बदनापूरकडे पाहिलं जातं. काय समस्या आहे, काय उपाय झाला पाहिजे जो की झाला नाही? सध्या बदनापूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. कारण आजपर्यंत 2 ते 3 महिने नळाला पाणी येत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. पण आमदार कुचेसाहेब यांच्या प्रयत्नातून वॉटर ग्रीड फेडरला 46,000 कोटी मंजूर केले. आता ते काम लवकरच मार्गी लागेल असं वाटतं. अजून काही नागरिकांशी आपण बोलूयात. सर, खरं तर आपण प्रश्नावर बोललो आहे. येणारी जी निवडणूक आहे ती कोणत्या प्रश्नाभोवती बदनापूरमध्ये कोणते प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जावं लागेल किंवा कोणते प्रश्न अधिक महत्त्वाचे असतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये, तुम्हाला काय वाटतं? काय आहे, मी सांगितल्याप्रमाणे बदनापूर तालुका खूप मागासलेला आहे. त्या प्राथमिक स्वरूपाच्या गरजा जर पूर्ण जर झाल्या नाही तर आपण विकासाबद्दल कधी बोलणार? विकास कुठला सांगता येईल? रोज पाणी देणं किंवा रस्ते होणं किंवा नाली होणं याला विकास नाही म्हणता येईल. या रोजमर्राच्या गरजा आहे. या गरजा ज्यावेळेस पूर्ण होत्याल आणि त्यानंतर विकास, तर विकासाबद्दल बोललं तरच मतं सामान्य जनता देईल. फक्त या राजकारणाला कंटाळलेली आहे. कुठल्याही म्हणजे टीका टिप्पणीशिवाय दुसरं काहीच नाही आहे. विकासाबद्दल बोला. विकास काय करणार, काय झालं आणि काय करणार आहे याच्यावरच लोक मतं देतील. दादा, खरं तर एक मराठा आंदोलनाचं केंद्र जालना जिल्हा राहिलेलं आहे. त्यात बदनापूर देखील अग्रस्थानी आपल्याला पाहिलं. मनोज जरांगे फॅक्टरचा काही परिणाम या निवडणुकीमध्ये होईल का असं वाटतंय का? नक्कीच इफेक्ट होईल. परंतु लोकसभेला त्यांचा जो जास्त प्रमाणात जो इफेक्ट झाला तो तितक्या प्रमाणात या विधानसभेला होणार नाही. कारण विधानसभा आणि लोकसभेमध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि सुरुवातीला जी तीव्रता होती आंदोलनाची ती काही प्रमाणात अशी मावळा झाल्यासारखी वाटते. तर नक्कीच विधानसभेला तेवढी जी लोकसभेला झाली तेवढी विधानसभेला होणार नाही असं वाटतंय. खरं तर आपण लोकसभेला जर पाहिलं तर इथून काँग्रेसच्या उमेदवाराला लीड मिळालेली या मतदारसंघामध्ये. आता मनोज जरांगे फॅक्टर असेल, अजून काही त्याला कारण आहेत. या विधानसभेला असं काही होईल का असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच बदल होईल यावेळेस. कारण मराठा हे जरांगे पाटील फॅक्टर नक्कीच चालणार. माझं तरी मत, वैयक्तिक मत असं आहे. आता आपण पाहिलं तर मनोज जरांगे इकडं 288 उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यावर काय विचारमंथन देखील चालू आहे. बदनापूरमधून तिसरा पर्याय जर समोर आला तर त्याला काही संधी मिळू शकते का या विधानसभेला? नक्कीच बदल होईल यावेळेस. जसं लोकसभेला झाला त्यावेळेस तसं विधानसभेला बदल होईलच. जरांगे फॅक्टर चालेल. तुमचं काय मत आहे? जरांगे फॅक्टर चालेल इथे की नारायण कुचेंना पुन्हा संधी मिळेल की दुसरा उमेदवार बदनापूरकर निवडून देतील? तसं म्हणलं तर मग ते पहिल्या लोकसभेला लोकांना जाणवलं, इथं बी थोडासा परिणाम होणारच आहे. म्हणजे जरांगे पाटील फॅक्टर चालणारच आहे. खरं तर जरांगे फॅक्टर चालणार असं यांचं काही जमत आहे. दादा, खरं तर विधानसभेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आकडेवारी आपण पाहिली तर या मतदारसंघामधून लीड जी आहे ती काँग्रेसच्या उमेदवाराला मिळताना आपल्याला पाहायला मिळत होती. स्थानिक आमदार असताना देखील भाजपला इथून लीड मिळू शकली नाही. यावेळेस मनोज जरांगे फॅक्टरनं जर उमेदवार दिला तर कसं वातावरण या ठिकाणी राहील? एकतर जरांगे पाटलाचा जो आरक्षणाचा जो विषय आहे तो एक महत्त्वाचा विषय आहे. आणि त्या विषयाचं गांभीर्य देखील आपण लोकसभेच्या निवडणुकीला बघितलं. आणि जर मनोज जरांगे पाटलाची जी आरक्षणाची मागणी आहे ती जर मागणी सरकारनं जर मान्य केली नाही तर लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जनतेच्या या रोषाला पक्षाला सामोरे जावं लागेल. अजून काही नागरिक? दादा, खरं तर 10 वर्षापासून इथं नारायण कुचे जे ते आमदार आहे, काय प्रश्न तुमचे बाकी आहे? काय सुटलेत, काय सुटायचे बाकी आहेत? काय अपेक्षा काय तुम्हाला आमदाराकडून? आमदाराचा काय विषय, आम्हाला अनुदान नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, गावगाव आमच्या लाईन नाही, पुन्हा आमच्या मालाची भरपाकी करून द्यावं. हां, आणि त्याच्यानंतर आमचे जरांगे पाटील जे सांगन ते आम्ही ऐकणार. बाकी काय बोलणार त्याला? जरांगे पाटील उमेदवार द्यायचं म्हणतात विधानसभेला. दिला तर आम्ही त्यांचीच मागं राहू ना. आमदाराचा आमचा काय संबंध राहिला? आरक्षणच नाही ना आम्हाला. त्या बाबतीत आम्ही आरक्षणाच्या बाबतीत आम्ही जरांगे पाटला सोबतच राहणार ना. मराठा समाज खरं तर ह्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण बदनापूरकरांच्या ऐकून घेतलेल्या आहे. विद्यमान आमदार नारायण कुचे यांनी काही कामं केलेत, काही कामं करायची बाकी आहेत असं देखील या मंडळीनं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बदनापूरकरांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न होता बस स्थानकाचा, तो कुठेतरी मार्गी लागताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसरा एक जो प्रश्न आहे, रेल्वे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या ज्या ते बदनापूर स्थानकावर थांबत नसल्याची देखील यांची एक महत्त्वाची समस्या आहे. आणि सर्वात मोठी समस्या यांची पाण्याची, जो की प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, बदनापूर, जालना.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.